24 तासात मोबाईल चोरी प्रकरण उलगडले हातकणंगले पोलिसांनी. हातकणंगले पोलिसांनी केलेल्या जलद आणि अचूक कारवाईमुळे मोबाईल चोरीच्या प्रकरणातील 3 संशयितांना अवघ्या 24 तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एकूण 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी लालबाबू रामचंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या भाड्याच्या खोलीच्या खिडकीत चार्जिंगला ठेवलेला मोबाईल किंमत 20,000 रुपये अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता. प्रकरणाची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली. तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीस गेलेला मोबाईल विक्रीसाठी 3 संशयित हातकणंगले इचलकरंजी फाटा परिसरात येणार आहेत. पोलिसांनी तात्काळ सापळा लावून एक काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल किंमत अंदाजे 1,20,000 रुपये वरून येणाऱ्या तिघांना थांबवून ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अंगचडतीत चोरीस गेलेला मोबाईल मिळाल्याने मोटरसायकलसह एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक झालेल्यांची नावे शुभम सुधाकर गवळी वय वर्ष 23 राहणार तारदाळ, शुभम आनंदा भिवगडे वय वर्ष 19 राहणार कोरोची व अल्पवयीन बालक पार्थ राजेंद्र वाळेकर वय वर्ष 17 अशी असून सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली मच्छिंद्र पटेकर, अमित कांबळे व मस्कूर मुल्ला यांनी केली आहे. हातकणंगले पोलिसांनी सांगितलं की या आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सहाय्यक फौजदार समीर मुल्ला करत आहेत. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि www.lokhiranewz.com ला भेट द्या. धन्यवाद.